कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात। नाशिक जिल्हा बँक आणि आगामी कुंभमेळ्याबाबत कोकाटे घेणार आढावा बैठक। एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीने 120 कोटींचा निधी। एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार तातडीने निधी तर दरमहा 7 तारखेला पगार होणार। प्रताप सरनाईकांचं आश्वासन। अमरावतीत NHM मध्ये निधीचा ठणठणाट। 3000 कर्मचाऱ्यांचे वेतन 2 महिन्यांपासून रखडलेले आहेत। बुलढाण्यात उष्माघाताचा पहिला बळी। शेगाव येथील 12 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू। चंद्रपुरातील ट्रॅफिक सिग्नल राहणार 3 दिवस बंद। दुपारी 1 ते 4 या वेळेत राहणार सिग्नल बंद। वाढत्या उन्हामुळे वाहतूक पोलिसांनी घेतला निर्णय। कल्याणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे 13 एप्रिलला होणार लोकार्पण। एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन। इंदापूर तालुक्यातील भिगवणमधील यात्रा कमिटीच्या विशेष सभेत राडा। पोलिसांच्या उपस्थितीतच ग्रामस्थांनी घातला राडा। संपूर्ण प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण। भंडारा जिल्ह्यात 45 उष्माघात कक्षाची उभारणी। आरोग्य विभागाच्या यंत्रणांची उपाययोजना। जिल्हा स्तरावर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती। वाहतूक पोलिसांच्या कारवाई विरोधात डोंबिवलीत रिक्षा चालक आक्रमक। रिक्षा चालकांकडून आंदोलन करत दिली रिक्षा बंद हाक। जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील सिद्धार्थनगरमध्ये तब्बल 20 वर्षांपासून पिण्याचे पाणी नाही। महापालिकेतर्फे येणारी घरपट्टी भरून देखील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।